आमचं फुटकं म्हणून तुझ्यासारखी सून या घरात आली. सासूबाईंचा ओरडण्याचा आवाज अख्ख्या गल्लीत ऐकू जात होता. हातातली झाडू बाजूला ठेवून दीपा शांतपणे उभी राहिली. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण आज तिने ते पुसलं नाही. सासूबाई पुढे म्हणाल्या, साधा चहा नीट येत नाही तुला की मुद्दाम माझं डोकं फिरवण्यासाठी हे नाटक करतीयस? दीपा हळू आवाजात म्हणाली, आई, चहा तर रोजचाच आहे. साखरही तुमच्या आवडीनुसारच टाकली आहे. आता तू मला शिकवणार का? तुझ्या बापाने हेच संस्कार दिलेत वाटतं, मोठ्यांच्या तोंडाला तोंड द्यायला. सासूबाईंचा पारा चढला होता. दीपाच्या काळजात पुन्हा तेच शब्द टोचले. रोजचं झालं होतं ही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त टोमणे आणि अपमान. सासूबाई थांबल्या नाहीत. काय ग, गप का झालीस? आता माहेरचा पुळका आला का? तुझ्यामुळे माझ्या मुलाचं आयुष्य मातीमोल झाले. दीपाने दीर्घ श्वास घेतला आणि सासूबाईंच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं. तिच्या नजरेत आज भीती नव्हती, तर एक वेगळाच निर्धार होता. ती शांतपणे म्हणाली, आई, माझं नशीब फुटकं की तुमचं हे आज रात्री नक्कीच कळेल. सासूबाई चमकल्या. काय काय म्हणालीस तू? धमकी देतेस मला? दीपा काहीच न बोलता शांतपणे आतल्या खोलीत गेली आणि तिने दरवाजा लावून घेतला. बाहेर सासूबाईंचा ओरडा सुरूच होता. बघा हिची लक्षणं, उलट बोलते आणि आता खोलीत जाऊन बसली. आज मुलाला येऊ दे, तुझा काय तो निकालच लावते. 2 तास झाले पण दीपा खोली बाहेर आली नाही. सासूबाईंच्या मनात आता थोडी धडधड वाढू लागली होती. तिने नक्की काय केलं असेल? काही उलट पालट तर पाऊल उचललं नसेल ना? सासूबाई खोलीच्या दरवाजापाशी गेल्या. त्यांनी कानाला दरवाजा लावून ऐकण्याचा प्रयत्न केला, पण आतून कसलाच आवाज येत नव्हता. फक्त एक गूढ शांतता पसरली होती. इतक्यात दीपाच्या खोलीच्या दरवाजा खालून एक पांढरा कागद बाहेर सरकवण्यात आला. सासूबाईंनी तो कागद उचलला. थरथरत्या हाताने तो कागद उघडला आणि वाचू लागल्या. त्यावर फक्त 2 ओळी लिहिल्या होत्या. त्या ओळी वाचताच सासूबाईंच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना त्यांच्या प्रत्येक टोमण्यांचा पश्चाताप होऊ लागला होता. असं काय लिहिलं होतं त्या कागदावर? दीपाने कोणता मोठा निर्णय घेतला होता? त्या कागदावर दीपाने लिहिलं होतं, आई, ज्या नशिबाला तुम्ही नेहमी फुटके म्हणता त्या नशिबाचा आज शेवटचा दिवस आहे. सासूबाईंच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य आले. त्यांना वाटलं आज त्यांचा मुलगा दीपाला कायमचे सोडून देणार. त्या आनंदाने मुलाच्या येण्याची वाट पाहू लागल्या. त्यांना वाटले आता घरात फक्त त्यांचीच सत्ता असेल. रात्रीचे 12 वाजले. घराचा दरवाजा उघडला आणि अविनाश आत आला, पण त्याच्या हातात 2 मोठ्या ट्रॅव्हल्स बॅगा होत्या. सासूबाईंना वाटलं सुनेचं सामान बाहेर काढण्यासाठी या बॅगा आणल्या आहेत, पण अविनाश थेट स्वतःच्या कपाटापाशी गेला. त्याने स्वतःचे कपडे आणि महत्वाच्या वस्तू बॅगेत भरायला सुरुवात केली. सासूबाई गोंधळून तिथे उभ्या होत्या. इतक्यात दीपा तिथे आली. तिच्या हातात सासूबाईंच्या औषधांची फाईल आणि घराच्या चाव्या होत्या. अविनाशने दीपाचा हात धरला आणि सासूबाईंकडे न बघता तो घराबाहेर चालू लागला. सासूबाई ओरडल्या, अविनाश, कुठे चाललास तू? या सुनेसाठी स्वतःची आई सोडणार का? अविनाश उंबरट्यावर थांबला आणि न वळताच म्हणाला, आई, तुला हे घर आणि याच्या चाव्या हव्या होत्या ना? मग हे घे घर आणि राहा सुखाने. ज्या सुनेला तू रोज टोमणे मारून मारलंस, तिच्या स्वाभिमानासाठी आज मी हे घर सोडतोय. सासूबाईंच्या हातात घराच्या चाव्या होत्या, पण समोरून त्यांचा काळजाचा तुकडा कायमचा दूर जात होता. दीपाने जाताना सासूबाईंच्या पायाला स्पर्श केला, पण सासूबाईंना तो स्पर्श आज काट्यासारखा टोचला. ज्या सुनेला त्या परकी समजत होत्या, तिने स्वतःचं घर सोडून जातानाही सासूबाईंच्या औषधाची सोय करून ठेवली होती. आज सासूबाईंना कळलं होतं की घर हे भिंतीने नाही तर माणसांनी बनतं, पण आता पश्चाताप करायला खूप उशीर झाला होता. ज्या नशिबाला त्या फुटके म्हणाल्या, त्याच नशिबाने आज त्यांना या मोठ्या घरात एकाकी पाडले होते. अशाच हृदयस्पर्शी कथा पाहण्यासाठी श्रीमंत चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.